पुन्हा एकदा सर्वांना प्रेज लॉर्ड. प्रभू ख्रिस्ताच्या नावात आपल्या सर्वांचं स्वागत करतो. लाईव्ह प्रेजच्या माध्यमातून तुमच्याशी संवाद साधताना देवाचं वचन शिकवताना आनंद वाटतो. 98 22 17 23 89 या नंबरवरती तुमच्या प्रार्थना, विनंत्या, साक्ष आणि प्रभूनं तुमच्या जीवनामध्ये जे काही अद्भुत काम केलं याच्याविषयीची माहिती व्हिडिओ करून किंवा टाईप करून तुम्ही या ठिकाणामध्ये पाठवू शकता. त्याचप्रमाणे देवाच्या राज्यामध्ये ज्या लोकांना पेरणी करायची, सुवार्ता प्रसारासाठी ज्यांना हातभार लावायचा, ते 98 22 17 23 89 या नंबरवरती आपला दशांश, आपलं अर्पण, आपली विशेष भेट पाठवू शकता. निश्चित यातले आशीर्वाद देव तुम्हाला देणार आहे. प्रभूला धन्यवाद देतो. प्रत्येक वचन हे आमच्या अंतःकरणामध्ये काम करतं. वचनानं आमचा विश्वास वाढतो आणि लढण्याची ताकद आम्हाला प्राप्त होते. मी प्रभूची स्तुती करतो की गत दिवसामध्ये पुष्कळ लोकांच्या जीवनामध्ये या प्रार्थनेच्या माध्यमातनं अद्भुत अशा साक्षी घडल्या. गेल्या काही दिवसापूर्वी मला वाटतं 1-2 आठवड्याखाली एक व्यक्तीचा मला फोन आला आणि त्याने सांगितलं की आमचा भाऊ हॉस्पिटलमध्ये, त्याला ब्रेन स्ट्रोक झालेला आहे, व्हेंटिलेटरवरती आहे, डॉक्टरनं सगळ्या आशा सोडलेल्या आहेत आणि क्लॉट झालेला आहे. त्याचप्रमाणे ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही आणि अत्यावस्थ म्हणजे टोटली बेशुद्ध अशा अवस्थेमध्ये तो त्या ठिकाणामध्ये. आणि ब्रेन स्ट्रोकचं आपल्याला माहिती की एकदा ब्रेन स्ट्रोक झाल्यावरती 99% ती व्यक्ती कव्हर होत नसते आणि झाले तरी बरेचसे तिचे हानी नुकसान होत असतं. आणि मग ती वृद्ध बहीण पुष्कळ रडत होती की बाळकसाहेब प्रार्थना करा, माझ्या भावाला जीवदान प्राप्त होणं गरजेचं आहे. फार मोठी आशा घेऊन आम्ही तुम्हाला प्रार्थना करण्यासाठी प्रेरित करत आहोत. आणि मग मी ओझ्यानं प्रार्थना केली आणि प्रभूला धन्यवाद देतो की हळूहळू ज्या पद्धतीने त्याच्यामध्ये सुधारणा झाली. आणि डॉक्टर म्हटले की त्याला रिस्पॉन्स तो देऊ शकत नाही किंवा त्याच्यामध्ये बदल होऊ शकत नाही, परंतु 4 दिवसामध्ये तो व्यक्ती पूर्णपणे शुद्धीवरती आला. आता उठून बसत आहे. फक्त आता लोकाला ओळखत नाही, पण माझा हाही विश्वास आहे की लवकरच प्रभू त्याची सगळी स्मरणशक्ती त्याला परत देणार आहे. उत्तेजित व्हा. देव जिवंत आहे, तो कार्य करतो, तो अनुग्रह करणारा देव आहे. आणि म्हणून तुमच्यासाठी सगळ्यात मोठी आशा आहे. आज आणखीन एका नवीन विषयाकडे मी तुमचं लक्ष वेधू इच्छित आहे. एकटेपणा मनुष्याला व्यसन करण्यासाठी भाग पाडतो. एकटेपणा मनुष्याला आत्महत्या करण्यासाठी भाग पाडतो. एकटेपणा मनुष्याला डिप्रेशनमध्ये नेतो. परंतु देवाचे लोक एकटेपणाची संधी साधून ते आपल्याला सिद्ध करतात. म्हणून माझ्या संदेशाचं टायटल असेल, तुमच्या एकटेपणात तुम्ही स्वतःला सिद्ध करा. बऱ्याच वेळा मला असं वाटतं की आम्ही एकटे आहोत आणि ही समस्या फक्त आमचीच नाहीये, तर एलियाची सुद्धा ती समस्या होती. गुहेमध्ये जाऊन लपून बसलेला एलिया जेव्हा देवाचा दूत त्याला भेटण्यासाठी येतो, तो म्हणतो मी फक्त एकटा उरलेलो आहे. त्याला अवतीभोवतीची परिस्थिती बघितली आणि त्याला अनुभवलं की या परराष्ट्रीय लोकांमध्ये, मूर्तीपूजक लोकांमध्ये मी एकटा आहे. आणि म्हणून तो निराश होऊन गुहेमध्ये जाऊन लपून बसला. देवाचे प्रिय लोक, प्रिय भावा, प्रिय बहिणी, काय तू एकटेपणाच्या समस्येशी लढत आहे का? आणि एकटेपणाची तुला भीती वाटत आहे आणि त्या एकटेपणामध्ये काही चुकीचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. पुष्कळ वेळा एकटेपणाचे निर्णय सुद्धा चुकतात. आम्ही कोणाच्या तरी मदतीची, कोणाच्या तरी सहाय्याची अपेक्षा करतो. पण आज बायबलमधनं आम्ही पाहणार आहोत, शास्त्रात असं लिहिलंय की मनुष्य एकटा असावं हे बरं नाही आणि देवानं त्याला अनुरूपशी सहकार्याने निर्माण केली. एकटा असावं देवाला बरं वाटत नाही आणि त्यानं फासळी तयार केली, फासळीपासून हवा तयार केली आणि मनुष्याच्या एकटेपणाला त्यांनी घालवलं. परंतु काही वेळेस हा एकटेपणा वर जाण्याची शिडी बनते किंवा तुमची प्रगती, तुमची उन्नती किंवा तुम्ही स्वतः काय आहे हे सिद्ध करण्याची ती संधी तुम्हाला प्राप्त होते. म्हणून आज या एकटेपणाविषयी आम्ही देवाच्या वचनाकडे जाणार आहोत. एस्तेरचं पुस्तक आणि तिचा 2रा अध्याय 5 पासून काही वचनं वाचणार आहोत. एस्तेरचं पुस्तक 2रा अध्याय 5 पासून काही वचनं. इकडं एस्तेर ही एकटी होती, परंतु तिच्या एकटेपणामध्ये
ज्या पद्धतीने स्वतःला सिद्ध केलं आम्ही देवाच्या वचनातनं पाहणार आहोत. तुम्ही एकटे आहात, तुम्ही एकटेपणाच्या समस्येशी लढत आहात. तुमच्या बरोबर कोणी नाही, ना तुमचा पती नाही, तुमचे लेकर नाहीत, कदाचित तुमचा भाऊ नाही, तुमची बहीण नाही, पत्नी तुमच्या सोबत नाही, काहीतरी एकटेपणा तुमच्या बरोबर आहे. वाचूया एस्तेरचं पुस्तक 2 अध्याय 5 पासून 10 पर्यंतची वचनं. शुशन राजवाड्यात मर्दखै बिन याईर बिन शिमई बिन किशिया नावाचा एक बन्यामिनी यहुदी होता. एक बन्यामिनी यहुदी होता. बाबेलचा राजा नबुखदनेसर याने यहुदाचा राजा यखन्या याच्याबरोबर लोक जे यरुशलेमाहून पकडून नेले होते त्यांच्यापैकी हा एक होता. त्याने आपल्या चुलत्याची कन्या हदसा उर्फ एस्तेर हिचे पालन पोषण केले होते. तिला आईबाप नव्हते. ती मुलगी सुंदर व रूपवती होती. ती मुलगी सुंदर व रूपवती. माझा फोकस जो आहे एकटेपणा, आणि या एकटेपणामध्ये देवाला दोष देणं, परिस्थितीला दोष देणं, लोकांना दोष देणं, वातावरणाला दोष देणं, ही आमची नकारात्मक भूमिका असते. परंतु देवाचे लोक जे सकारात्मक असतात, इकडं मर्दखै नावाचा एक व्यक्ती, त्यानं आपल्या चुलत बहिणीला वाढवलं असं लिहिलेलं आहे. जी हदस्सा पुढे ती एस्तेर झाली, परंतु हदस्सापासून एस्तेर होणं याच्यासाठी एकटेपणाचा टप्पा फार महत्वाचा आहे. एकटेपणा. आणि आम्हाला एकटेपणा कधी नको असतो. आम्हाला असं वाटतं कोणीतरी माझ्यासोबत उभं राहिलं पाहिजे, कोणीतरी माझी मदत केली पाहिजे, कोणीतरी नोकरीची शिफारस केली पाहिजे, कोणतरी चांगला डॉक्टर भेटला पाहिजे, कोणीतरी मला आर्थिक मदत केली पाहिजे. तुम्हाला एकटेपणानं प्रश्न सोडवायला जमत नसतात. परंतु एक गोष्ट ध्यानात ठेवा, जर तुम्हाला उच्च पद पाहिजे, जर तुम्हाला प्रगती साधायची आणि तुमच्यातले टॅलेंट्स, तुम्ही कोण आहात हे सिद्ध करण्यासाठी देव सगळे तुमचे आधार काढून टाकत असतो. आता हदस्साला एस्तेर राणी बनवायचंय. राणी ती एका गुलामाची मुलगी आहे. गुलाम म्हणून त्यांना पकडून आणले, दासी म्हणून त्यांना पकडून आणलेले आहे, आणि दास्यत्वामध्ये किंवा गुलामगिरीमध्ये त्यांना स्वतःची सिद्धता करायची किंवा स्वतः काय तिथं सिद्ध करायचं. म्हणून देव कधी कधी मनुष्याला एकटेपणाचा अनुभव देतो. माझा जोर असेल, काही गोष्टी देव तुमच्यापासून काढून घेतो. मोशे फारोच्या राजवाड्यामध्ये असाच नाही पोचला. फारोचा कन्येचा पुत्र तो असाच नाही बनला. जेव्हा त्याचा जन्म झाला, त्याच्या आईनं 3 महिनेपर्यंत त्याला दूध पाजलं, आणि त्यानंतर फारोचं फरमान होतं की इस्रायल मधले संतान मारायचे, एकाला पण जिवंत ठेवायचं नाही. जेव्हा एक व्यक्ती जन्माला येतो ना, तर देवाचा हेतू आणि उद्देश घेऊन जन्माला येतो. मी जन्माला आलो, देवानं माझ्या सोबत नाही कोणाला पाठवलं, मला एकट्याला जगामध्ये पाठवलं. आता विचार करा, देव तो देव आहे, विश्व चालवतो, जग चालवतो. प्रत्येक वस्तू निर्माण करताना हेतू आणि उद्देश घेऊन त्या वस्तूला निर्माण करत असते. माझ्यासाठी पण काहीतरी देवाचा उद्देश होता. सूर्य निर्माण करताना देवाचा उद्देश अगदी स्पष्ट होता, यानं दिवसा प्रकाश द्यावा, हा उगवल्यावर लोकांनी त्याला दिवस म्हणावं. चंद्र निर्माण करताना त्याच्या डोळ्यासमोर रात्री होती, रात्रीचा प्रकाश त्यांना अंधारामध्ये लोकांना द्यावा, परंतु त्याचा प्रकाश शीतल असावा. जसा सूर्याचा तीव्र प्रकाश आहे, चंद्राचा शीतल प्रकाश आहे. आता विचार करा, प्रत्येक निर्मिती मागे देवाचा हेतू आणि उद्देश स्पष्ट आहे. माझ्याही निर्मितीबाबत देवाचा हेतू आणि स्पष्ट आहे. परंतु होतं काय माहिती का, या जगामध्ये जर अनेक सपोर्टर आमच्या बाजूने असले, आता विचार करा, जर चंद्राला त्याचा प्रकाश द्यायचा तर सूर्य गेला पाहिजे. सूर्य गेल्याशिवाय चंद्र कसा प्रकाश देणार आहे? चंद्र आकाशामध्ये असतो, पण सूर्याच्या प्रकाशामध्ये तो झाकला जातो. हीच गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छित आहे. काही आधार, काही मदतनीस तुमच्या जीवनामध्ये आहे, परंतु याच्यानं तुम्ही कोण आहात हे कसं सिद्ध होणार आहे? तुम्ही काय देवानं कोणत्या उद्देशानं तुम्हाला जगामध्ये पाठवलेलं आहे? मोशे जर आपल्या घरामध्ये थांबला असता, आपल्या आईवडिलांसोबत थांबला असता, तर फारोच्या राजवाड्यामध्ये जाऊन सगळ्या गोष्टी आत्मसात करून तो स्वतःला सिद्ध करू शकला नसता.
डावपेच सिद्ध आणि शिकू शकला नसता की जे त्याला मिस्रामधनं इस्रायल लोकांना कनानात घेऊन जाण्यासाठी उपयोगी पडणार होते. एस्तेर ही हादसा होती आणि लहानपणी तिचे आई वडील वारले, आई पण गेली, वडील पण गेले. आता विचार करा ती किती एकटेपणा तिला वाटला असेल, माझी आई पण गेली, माझे वडील पण गेले. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, जेव्हा तुम्ही एकटे असताना तेव्हा देव एक परफेक्ट मदतनीस तुमच्यासाठी पाठवत असतो, एक बरोबर नियुक्त केलेला मदतनीस जो तुम्हाला हात धरून पुढे चालवणार आहे. तसं मोशेच्या बाबतीमध्ये त्याच्या आई वडिलांनी त्याला पेटाऱ्यामध्ये टाकून दिले, एकटं सोडलं. मिरियम लांबून पाहत आहे, देवानं फारोच्या कन्येला त्याच्या मदतीसाठी पाठवलं. समजू नका की तुम्ही एकट्यात तुमचं सगळं भविष्य संपलं. अहो, एकटेपणामध्ये तर देव तुमच्या बाजूने राहून स्वतः देव तुमची मदत करण्यासाठी त्यानं नियुक्त केलेला मदतनीस पाठवत असतो. माणसाची मदत नकोय. माणसाची मदत ही नेहमी तुटपुंजी असते, त्याला मर्यादा आहे, आणि त्याला कुठल्या प्रकारचा हेतू त्याच्याकडे नाही. आता विचार करा, आई वडील जर एस्तेरच्या घरामध्ये असते किंवा जिला हादसा म्हटलेले, जर तिच्याकडे आई वडील असते तर तिच्या आई वडिलांनी तिला कोणतं शिक्षण देऊ शकले असते? काय खरंच ती त्या शोषण राजाची पत्नी झाली असती का? त्यांना मरावं लागलं. देवाला तिचा आधार काढावा लागला. का तर परमेश्वराला दाखवायचं होतं, एस्तेर या जगामध्ये तू हादसा म्हणून जन्माला आली, पण तुला एस्तेर बनायचंय. लक्षात ठेवा, तुम्ही पण अशी एक व्यक्ती असाल, देवाचं वचन ऐकणारी एखादी व्यक्ती अशी असेल की जिच्या जीवनामध्ये प्रचंड एकाकीपणा तिच्याकडे असेल. कोणी मदत करणार नाही, कोणी सहाय्य करणार नाही, सगळे आधार तुमचे काढून घेतले. परंतु एक गोष्ट ध्यानात ठेवा, देव कोणाची मदत करतो, कोणाच्या एकटेपणामध्ये त्याला सिद्ध करतो, सगळ्यांच्या बाबतीत नाही. तिथं अजून काही अनाथ लेकरं होती. हादसा एकटीच अनाथ नव्हती जिला एस्तेर म्हटलंय, आणखीन काही अनाथ होते. परंतु देवानं त्या अनाथ लेकरांच्या बाबतीमध्ये त्यांचं एकटेपण त्यांना सिद्ध करता आलेलं नाही. ते नाही सिद्ध होऊ शकत. सगळेच लोक जगामध्ये आपल्या एकटेपणामध्ये आपल्या स्वतःला सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करत असतील, पण त्यांच्याकडे यश येणार नाही. पहिली गोष्ट 5व्या वचनामध्ये म्हटलं, ती यहुदी होती. यहुदी म्हणजे कट्टर धार्मिक, वचन पाळण्यामध्ये सगळ्या परिस्थितीमध्ये ते कट्टरवादी लोक असतात. यहुदी बना. यहुदी म्हणजे कट्टर धार्मिक. धार्मिकता कधीही सोडू नका, कोणत्याही परिस्थितीमध्ये. कठीण प्रसंग असेल, परंतु नियम पाळण्याच्या बाबतीमध्ये तुम्ही कधीच माघार घेत नाही, याचा अर्थ तुम्ही यहुदी आहे. आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे, मानसिक स्थिती तुमची बळकट नाहीये, चारी बाजूनी तुम्ही संकटामध्ये अडकलेले आहात. यहुद्यांचं एक वैशिष्ट्य आहे बरं का, यहुदी लोक संकटाला कधी घाबरत नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये यहुदी लोक माघार त्यांनी कधीच घेतली नाही. हा यहुदी शौल होता, पण तो शौल माघार घेतल्या कारणानं परमेश्वरानं त्याचं राज्य काढून दाविदाच्या हातामध्ये देऊन टाकलं. कारण देवाला घाबरणारे, लपणारे आणि स्वतःला कमजोर समजणारे यहुद्यांची गरज नाही. जे धार्मिक लोक स्वतःला कमजोर समजतात, एकटेपणाबद्दल देवाला दोष देतात, ते स्वतःला कधी सिद्ध करू शकत नाही. लक्षात ठेवा, तुम्हाला सिद्ध करायचं स्वतःला ज्या पद्धतीने. असं म्हटलं, ती यहुदी आहे, मर्दकै यहुदी आहे, पण त्यानं त्यांचं यहुदी पण कधी सोडलं नाही. तुम्ही तुमची धार्मिकता, कट्टर धार्मिकता मी म्हणतोय. अहो, धार्मिक तर जगामध्ये पुष्कळ आहेत, शास्त्रातलेले बोलावलेले पुष्कळ आहेत, निवडलेले थोडके आहेत. धार्मिक तर जगामध्ये भरपूर आहेत, चर्चला जाणारे भरपूर आहेत, पण कट्टर किती आहेत? आमचं चर्च, आमची उपासना, आमची प्रार्थना, आमचा विश्वास, आमचं चांगुलपण, आमचं प्रेम, आमची सहनशीलता, आमची क्षमाशीलता, याला जेव्हा मर्यादा येते ना, त्यास आम्ही यहुदी नसतो. खरा यहुदी प्रभू येशू ख्रिस्त आहे. शत्रूंनी त्याला चापरका मारल्या, त्याच्या तोंडावरती थुंकले, परंतु येशू म्हणतो, ज्यांनी मला पाहिलं त्यांनी पित्याला पाहिलं, मी आणि पिता एकच आहे. यहुद्यांचा देव, जिवंतांचा देव, पहाड्यांचा तो देव. आता यहुद्यांचा देव कसा आहे ते ख्रिस्तानं दाखवलं. त्या पित्याचं अंतःकरण त्याच्याकडे, देवानं जगावर एवढी प्रीती केली, त्यानं आपला एकुलता एक पुत्र देव. ही यहुदी क्वालिटी आहे. कोणती क्वालिटी? देऊन टाकणं. खरे यहुदी म्हणजे देऊन टाकणारे लोक आहे. आणि आम्ही पाहतो, येशूनं स्वतःला क्रुसावरती दिलं आणि पित्यानं आपल्या पुत्राला
क्रुसावरती देऊन टाकलं. दोघांनी पण दिलं. येशूनं स्वतःला दिलं आणि पित्यानं आपल्या एकुलता एक पुत्राला दिलं. इकडं आम्ही पाहतो या ठिकाणामध्ये मर्दखैनं सुद्धा आपलं जीवन या हादसासाठी दिलं. तिला मोठं करण्यामध्ये त्यांनी खर्च केलं. आपली चुलत बहीण, आपल्या चुलत्याची कन्या, तिला वाढवण्यासाठी त्यानं आपलं तरुणपण खर्च केलं. त्याला म्हटलेलं यहुदी. यहुदी म्हणजे एकमेकासाठी झटणं, यहुदी म्हणजे एकमेकाला वाढवणं, यहुदी म्हणजे जसं ख्रिस्त लोकांना वाढवण्याचं काम करतो तसं आम्ही लोकांना वाढवण्याचं काम केलं पाहिजे. एकटेपणामध्ये नेमकं काय केलं पाहिजे? कशी मात करणार तुमच्या एकटेपणावरती? कुरबुरी करून, रडून, व्यसन करून, दारू पिऊन, 4 मित्रांमध्ये जाऊन तुमचं एकटेपण तुम्ही घालवणार आहात? किंवा तुम्ही चुकीच्या पद्धतीनं तुमच्या एकटेपणावरती मात करण्याचा प्रयत्न करता, त्यास तुम्ही इतिहास जमा बनता, इतिहास जमा होऊन जाता. तुम्ही ज्या दिवशी मराल ना तुमच्या एकटेपणाला कंटाळून, 4 दिवस जग तुमचा विचार करेल, 5व्या दिवशी तुम्हाला कोण कुत्रं पण विचारणार नाही. कोणीच नाही विचारणार तुम्हाला काय मोठा पराक्रम केला तुम्ही. एकटे होता म्हणून आत्महत्या केली, एकटे होतं म्हणून व्यसन केलं, एकटे होतं म्हणून दरोडे घातले, एकटे होते म्हणून चोऱ्या माऱ्या केल्या. अहो, ह्याला पराक्रम म्हणत नाही हो. एकटेपणामध्ये स्वतःला सिद्ध करणं याला पराक्रम म्हटलेलं आहे. क्रुसावरती येशूनं आपलं एकटेपण, माझ्या देवा तू माझा त्याग का केला? जेव्हा येशूला पकडलं तेव्हा सगळे शिष्य त्याला सोडून पळाले. तो एकटा राहिला. एकट्यानं क्रुसावरती तो गेला आणि एकट्यानं मध्यस्थी केली क्रुसावरती सुद्धा. त्याला एकटेपणावरती मात करणं म्हटलेलं आहे. तो नाही म्हटलं माझे शिष्य मला सोडून घेतले. कोणाही म्हटलं 5000 लोकांना मी जीव घातलं, आता ते माझ्या सोबत नाही. त्याला माहितीये हे माझ्या सोबत राहिले तर मी कोण आहे, कसं सिद्ध होणार आहे? तो अपमानात पेरला गेला आणि गौरवात उठवला गेला. एकटेपण हे तुम्हाला गौरव मिळवून देणारं ठिकाण आहे. जेव्हा तुम्ही एकटेपणामध्ये असता तेव्हा सगळ्यात मोठं गौरव देव तुम्हाला देत असतो, तुम्हाला रचत असतो, तुम्हाला घडवत असतो. तुमच्यातला आत्मविश्वास, तुमच्यातली धार्मिकता या सगळ्याची पारख एकटेपणामध्ये केली जाते. हादसाची पारख एकटेपणामध्ये प्रभूने केली. तिचा आईबाप मेले असं लिहिले, तिला आईबाप नव्हते. आता एस्तेर या शब्दाचा अर्थ तारा. एस्तेर म्हणजे तारा. सूर्य हा सगळ्यात मोठा तारा आहे. हादसा, जर तुम्ही हादसाकडे पाहिलं तर हादसा म्हणजे शुभ्र वस्त्र, म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारचा कलर नाही, पांढरा कलर. त्याच्यावर जो कलर तुम्ही टाकाल तो पांढरा कलर नष्ट होतो. म्हणजे हादसा म्हणजे ब्लँक, काहीच नाही तिच्या जीवनाकडं. अजून ती काय बनणार आहे तिला काय माहित नव्हतं. परंतु एस्तेर या शब्दाचा अर्थ तारा. आता लक्षात ठेवा, ताऱ्याला स्वतःचा प्रकाश असतो, तो दुसऱ्याच्या प्रकाशानं प्रकाशित नाहीये. स्वतःचा प्रकाश आहे. तुम्ही तारे आहात. हादसा एकटी होती आणि देवानं तिला तारा बनवला. मी तर म्हणतो देव तुम्हाला सुद्धा स्टार बनवणार आहे. स्टार. एकट्या लोकांना देव स्टार बनवतो. एकट्याला स्ट्रगल करावं लागतं. तारा असंच बनत नाही, स्टार कोणी असं बनत नाही. स्टार बनण्यासाठी तुम्हाला फार कष्टातनं त्रासातनं जावं लागतं. म्हणून म्हटलं योसेपाला 11 पेंढ्या नमन करतील, सूर्य चंद्र 11 तारे त्याला नमन करतील. याच्यासाठी जे काही स्टारपणाचा अनुभव त्या देवाने त्याला दिलेला होता, परंतु देवानं त्याचे सगळे पंख कापून टाकले. एकटं त्याला ठेवलं. आता एकटा योसेप आहे, त्याच्याकडे सुद्धा एकटेपणाला मात करण्यासाठी अनेक संधी चालून आल्या. पोटिफराच्या घरामध्ये ज्यास तो गेला, त्याची पत्नी योसेपाला म्हणती माझ्याबरोबर नीच. किती सुंदर संधी त्याला एकटेपणावरती मात करण्यासाठी. बरेच लोकांची आणि तक्रार येते, नाही मी असं नव्हतो, एकटेपणा म्हणून माझ्याकडे असं पाप घडलं. दावीद जसा गच्चीवरती एकटा होता, दाविदाकडनं पाप घडलं, व्यभिचार घडला. योसेपाकडनं का व्यभिचार घडला नाही? पोटिफराची पत्नी ज्या पद्धतीने त्याला म्हणती माझ्याबरोबर नीच, का नाही निजला तो? त्याला माहिती माझं टॅलेंट हे नाहीये, मी पोटिफराच्या पत्नीच्या द्वारे राजपदावरती चढावं याच्यासाठी तर देवाने मला घडवलं नाही. देवाने नाही स्वप्नात मला दाखवलं पोटिफराची पत्नी तुझ्याकडे आणि मग तिच्यापासून मी तुला पुढे घेऊन जाईल. त्याला माहिती हा असला बालिश मार्ग, हा असला चुकीचा मार्ग मला पुढे जाण्यासाठी उपयोग. मी एकटा राहील. हादसा एकटी होती, तिचे आईबाप गेलेले होते, तिचा आधार तुटलेला होता, परंतु तरी सुद्धा देवानं तिच्यासाठी तिचा चुलत भाऊ मर्दखै हा यहुदी आहे आणि त्या यहुद्याबरोबर तिला वाढवलं. का? कारण तिला एस्तेर बनायचं होतं.
तुम्हाला काय बनायचं लक्षात ठेवा. आज तुम्ही एकटे आहात. आज एका लेबलमध्ये तुम्ही जगत आहात. जसं हदस्साला तिचं लेबल आहे आणि या लेबलमध्ये तिला मरायचं नाही. प्रभूनं तिला कोणत्या गोष्टीसाठी हात मारले, प्रभूनं काय म्हणून तिला या जगामध्ये पाठवलं, हा उद्देश ती शोधत आहे. आज तुम्ही वचन ऐकताना तुमचा उद्देश शोधा. तुमच्या उद्देशाकडे तुमचं लक्ष द्या. 7 वचन परत वाचा. 7 वचन, एस्तेरचं पुस्तक 2 अध्याय 7 वचन. त्याने आपल्या चुलत्याची कन्या हातचा उर्फ एस्तेर तिचे पालन पोषण केले होते. तिला आईबाप नव्हते. ती मुलगी सुंदर व रूपवती होती. आईबाप मेल्यावर मर्दखायाने तिला स्वतःच्या मुलीप्रमाणे सांभाळलं होतं. राजाची आज्ञा व त्याचा ठराव प्रसिद्ध झाल्यावर बहुत कुमारी शिक्षण राजवाड्यात हेगेच्या हवाली करण्यात आल्या. तेव्हा एस्तर हिलाही राजमंदिरातील स्त्रियांचं रक्षक हेगे यांच्या ताब्यात दिले. आता एक गोष्ट ध्यानात ठेवा, जर ती एकटी नसती ना, माझा बोलण्याचा उद्देश आणि विषय तुमच्या लक्षामध्ये येऊ द्या, जर एस्तेर तिच्या आईबापासोबत असती तर ज्या पद्धतीनं मर्दखै तिला घडवत होता, तिच्या मनावरती बिंबवत होता, तू हादस्सा म्हणून जीवन जगू नको, एक दिवस तू राजाची राणी बनली पाहिजे. आम्ही सुद्धा या जगामध्ये देवानं ज्या दिवशी आमचं पाचारण केलं, आम्हाला तारण दिलं, आमची सुटका केली, आमचा उद्धार झाला, ख्रिस्त हा लाभ आम्हाला प्राप्त झाला, त्या दिवशी देवाने एक उद्देश, हम तो खुदा के बेटे है, सब कुछ हमारा है, जो कुछ है दिखता वो सिर्जनहार, सगळं काही आमच्या मालकीचं आहे. अहो, तारणच तुम्हाला देवाने यासाठी दिले, ख्रिस्त तुम्हाला यासाठी देवाने दिला की त्याच्याद्वारे तुम्ही देवाची संतान बनावं. येशू तुमचा भाऊ, येशू तुमच्या जवळचा मित्र, येशू तुमचं सर्वस्व बनावं आणि पित्याच्या कुळामध्ये तुमचा जन्म व्हावा. हदस्सा सुंदर होती, रूपवान होती. लक्षात ठेवा, कधी कधी आम्हाला आमच्याकडे काय आहे हे माहित नाही. हदस्साला माहिती होतं तिच्याकडे सौंदर्य आहे आणि हे सौंदर्य तिला राज दरबारामध्ये घेऊन जाणार आहे. दाविदाकडे टॅलेंट होतं, राजा उगीच नाही झाला. तो जेव्हा इशाच्या घरामध्ये 7 मुलांचं निरीक्षण केलं, एका मुलामध्ये दिसायला सुंदर होते पण राजपदासाठी किंवा राजा बनण्यासाठी लागणारी पात्रता, योग्यता एकाकडे पण नव्हती, पण ती दाविदाकडे होती. प्रिया, त्याच्या बापानं त्याची योग्यता नाही ओळखली. त्यांनी 7 मुलांनाच बोलवलं. पण ही 7 मुलं, जर देव तुला सांगतो ना माझ्या घरात राजा आहे, तर या 7 मुलांकडनं एक राजा नियुक्त कर. त्याने दाविदाला त्याच्या वडिलांनी इशानं त्या दाविदाला नाही बोलावणं पाठवलं. जेव्हा देवानं या शमूएलाला सांगितलं की हा नाहीये, ही मुलं नाहीयेत. इशा आणि शमूएलाच्या बाबतीमध्ये शमूएल ज्या पद्धतीने प्रत्येक मुलाकडे पाहत होता, त्याला असं वाटलं राजा यांच्यामध्ये लपलेला आहे. पण देव त्याला म्हटलं नाही, तुझं पाहणं माझं पाहणं यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. तू बाहेरून पाहतो, अंतःकरण पारखणारा देव. त्याला माहितीये की इकडं राजापदासाठी लायक असणारी पात्रता या लोकांमध्ये नाही. मग कोणाकडे? दाविदाकडे. मग काय टॅलेंट आहे त्याचं? तोही सुंदर होता दिसायला, ही पण मुलं सुंदर होती, 7 भावंड त्याची सुंदरच होती. मग दाविदाकडे अशी कुठली क्वालिटी होती आणि कोणतं त्याचं सौंदर्य होतं जे देवाला दिसलं पण शमूएलाला दिसलं नाही? शमूएलानं पाहिलं उंची, शमूएलानं पाहिलं रूप, शमूएलानं पाहिलं केस, शमूएलानं पाहिला सुगंध. पण देव त्या शमूएलाला सांगतो, अरे तू बाहेरून पाहतो, मी अंतःकरण पारखणारा देव आहे, हृदय पारखणारा देव आहे. आणि दाविदाचं हृदय देवानं पारखलं, त्याची लढवय्य वृत्ती देवानं पाहिली, कसा लढतो, कशी लढण्याची क्षमता त्याच्यामध्ये. आणि म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा, जेव्हा परमेश्वर तुम्हाला एकटं सोडतो ना, तेव्हा तुमच्यातलं टॅलेंट, तुमच्यातला अभिषेक, तुमच्यातलं पाचारण, तुमची निवड आणि निवडीसाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी याचा शोध घेण्यासाठी देव तुम्हाला ठेवत असतो. आणि म्हणून 7 भावंडापैकी 8वा भावंड दावीद एकटा रानामध्ये मेंढरं चारत होता आणि 7 भावंड एकत्र राहून राजाच्या दरबारामध्ये काम करत होते. आता विचार करा, यांच्याकडे गव्हर्नमेंट सर्व्हिस आहे, यांच्याकडे चांगलं राहणीमान आहे, त्यांचं राजाबरोबर उठणं बसणं आहे. दाविदांचं
मेंढरांबरोबर उठणं बसणं आहे. आणि याची बैठक कोणाबरोबर नाही, एकटा तो बैठक करत आहे. पण जाता जाता मी तुम्हाला सांगेल, दाविदाची बैठक त्याच्या भावंडाबरोबर नव्हती. दाविदाची बैठक यहोवा देवाबरोबर होती. आणि तो रानामध्ये असताना सुद्धा एक सुंदर वाद्य वाजून देवाची आराधना करणारा व्यक्ती होता. एकटेपणामध्ये परमेश्वराची आराधना करा, व्यसन करू नका. दारूच्या आहारी, वेगवेगळे असणारी व्यसन त्याच्या आहारी तुम्ही जाऊ नका. व्यभिचाराच्या आहारी जाऊ नका. कुठं अडकून पडू नका. दाविदाला, योसेफाला किती सुंदर संधी होती. एकटेपणावरती मात करण्यासाठी एक व्यभिचार करू शकला असता, व्यसन करू शकला असता. पण यहुदी लोक, धार्मिक लोक अशा चुकीच्या गोष्टीमध्ये कधी अडकून राहत नाही. कदाचित तुम्ही आज देवाचं वचन ऐकणारे लोक असाल, अंतकरणाला चुटपुट लागू द्या, बाहेर या त्यातनं. ज्या दिवशी तुम्ही त्यातनं बाहेर याल ना, तेव्हा परमेश्वराचा हेतू आणि उद्देश तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला समजणार. एकदम सुंदर उद्देश आहे देवाचा तुमच्या बाबतीमध्ये. मेंढर चारणारा राजा बनला. व्यभिचारी व्यक्ती ज्याच्यावरती व्यभिचाराचा आरोप लावला, तो व्यक्ती मिस्राचा पंतप्रधान झाला. काय एकटेपणामध्ये प्रभूने त्यांना आशीर्वादित केलेला आहे. का तुम्ही तुमचे आशीर्वाद शोधत नाही? का आपलं जीवन संपून टाकत आहात? का नशेमध्ये अडकून पडून उद्ध्वस्त करून टाकत स्वतःला? का तुमच्यातले टॅलेंट तुम्हाला माहित नाही? कशा तुम्हाला देवानं जगामध्ये नशापान करण्यासाठी पाठवलं? काय तुम्हाला देवानं जगामध्ये व्यभिचार करण्यासाठी पाठवलं? योसेफ जर त्या दिवशी त्या व्यभिचारामध्ये अडकला असता तर 11 पेंढ्यांनी त्याच्या पेंडीला नमन केलं नसतं. 11 तारे झुकून त्याच्या समोर प्रणाम करू शकले नसते. एक गोष्ट ध्यानात ठेवा, प्रभूनं तुम्हाला लोकांनी येऊन तुमच्या समोर मानात तुकवाव्यात, सलाम करावा, तुमच्या टॅलेंटची लोकांनी कदर करावी आणि जगानं तुमच्या समोर माना झुकव्यात, याच्यासाठी प्रभूनं तुम्हाला बोलवलेलं आहे. लेचपेचं जीवन जगू नका. पडलेलं, निराश, भग्न आणि सिंपती करू. लोकांनी तुम्हाला का सिंपती द्यावी? आम्ही बऱ्याच वेळा एकटेपणामध्ये लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न, नाही, घाण आहे ते सगळं. देवाच्या लोकांनी सहानुभूती मिळवणारे लोक नसले पाहिजे. उलट देवाच्या लोक, मला वाटतं एक वचन वाच, दानियेलाचं पुस्तक आणि त्याचा 6वा अध्याय आणि 23 पासून 28 पर्यंतची वचन. दानियेलाचं पुस्तक 6वा अध्याय 23 पासून 28 पर्यंतची वचन. काय म्हटले पाहत्या? राजाने अत्यंत हर्षित होऊन आज्ञा केली की दानियेलास गुहेतून बाहेर काढा. दानियेलास गुहेतून बाहेर काढा. त्याला गुहेतून बाहेर काढले तेव्हा काहीही इजा झाल्याचे दिसून आले नाही. काहीही इजा झाल्याचे दिसून आले नाही. त्याचा आपल्या देवावर भरोसा होता. त्याचा आपल्या देवावरती भरोसा होता. तेव्हा ज्या माणसांनी दानियेलावर आरोप आणला होता त्यांना राजा आज्ञेवरून पकडून आणले. परत एकदा वचन वाच, 24वा वचन, 24. तेव्हा ज्या माणसांनी 23. तेव्हा राजाने अत्यंत हर्षित होऊन आज्ञा केली की दानियेला गुहेतून बाहेर काढा. त्याला गुहेतून बाहेर काढले तेव्हा त्याला काहीही इजा झाल्याचे दिसून आले नाही, कारण त्याच्या आपल्या देवावर भरोसा होता. एकटेपणामध्ये काय करायचं माहिती का तुम्हाला? तुमचा देवावरचा भरोसा तुम्हाला मजबूत करायचा. दानियेल सिंहाच्या गुहेमध्ये एकटा होता आणि राजा हर्षाने येऊन त्याला आरोळी मारतो आणि लोकांना सांगतो, दानियेला सिंहाच्या गुहेतनं बाहेर काढा. नीट आहे का? ज्या अवस्थेमध्ये तुम्ही आहात ना, एकटेपणामध्ये तुम्ही आहात, या एकटेपणातनं बाहेर काढण्यासाठी आता दानियेल नुसता एकटा होता हा शब्द जर तुम्ही आणि मनावरती घेतला तर तुम्हाला त्याचं गांभीर्य कळणार नाही. सिंहाच्या गुहेमध्ये एकटा होता हो. त्याला भुकेले सिंह त्याच्या तावडीमध्ये तो सापडला आणि रात्रभर सिंहाच्या गुहेमध्ये तो थांबलेला आहे. तुम्ही फक्त एकटेपणामध्ये आहात. काय सिंहासारखी संकट तुमच्याकडे, मृत्यूचं भय तुमच्याकडे. मृत्यू तर तुम्ही स्वतःवरती घेतात. नाही, मी आर्थिक प्रश्नामध्ये एकटाच आहे, मला कोणी मदत करणारे लोक आहेत ते मदत करायला तयार नाहीत. ना घरातले लोक मदत करत आहेत, ना बँकवाले मदत करत आहेत, ना शेजारी मदत करत आहे, ना पती मदत करत आहे, ना पत्नी मदत करत आहेत, ना माझी मुलं मदत करत. अहो, कशाला यांच्या मदतीवरती अवलंबून राहता? मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो. मला सहाय्य कुठून मिळेल? आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता जो देव, त्याच्यापासून मला सहाय्य मिळतं. सगळे दोर कापून टाकावं, काही गरज नाही. देवानं स्वतः दानियेलाचे दोर कापले. शद्रक, मेशक, अबेदनगो कुठे गेलेत? परंतु देवाला दाखवायचं होतं, दानियेला या सिंहाच्या गुहेमध्ये
तू एकटा असताना मी तुला वाचवणार आहे. शद्रक, मेशक, अबेदनगो 3 जण भट्टीमध्ये होता, पण सिंहाच्या गुहेमध्ये दानिएल एकटा होता. लक्षात ठेवा, या 3 भट्टीमध्ये टाकलं आणि दानिएलाला एकट्याला सिंहाच्या गुहेमध्ये टाकलं. आता मी हा फरक तुम्हाला सांगणार आहे. एकटं असण्यामध्ये तुम्हाला कशी ती संधी साधायची, कसं तुम्हाला पुढे जायचं याच्या संबंधाने मी तुम्हाला सांगत आहे. हा एकटेपणा नेहमी तुम्हाला सिद्ध करण्यासाठी असतो. दानिएलाने स्वतःला सिद्ध केलं. वाच बरं खाली वचन, ते काय म्हटले 23-24 पासून 28 पर्यंतची वचन. तेव्हा ज्या माणसांनी दानिएलावर आरोप आणला होता त्यांना राजाज्ञेवरून पकडून आणले आणि त्यांना त्याच्या बायका मुलांना सिंहाच्या गुहेत टाकले. तेव्हा ते सिंहाच्या तडाख्यात सापडून त्या गुहेच्या तळाशी पोचण्यापूर्वीच सर्वांच्या हाडांचा त्यांनी चुराडा केला. मग पृथ्वीवरील सर्व लोकांना व सर्व राष्ट्रांच्या व सर्व भाषा बोलणाऱ्या लोकांना दारियावेश राजाने असे लिहून कळवले की तुमचे कल्याण असो. मी फरमावतो की माझ्या साम्राज्याच्या सर्व लोकांनी दानिएलाच्या देवापुढे कंपित होऊन त्याचे भय धरावे. आता बघा, एकटेपणामध्ये तुम्हाला तुमच्या देवाचं सामर्थ्य लोकांना प्रगट करायचंय. काय हेतू काय तुम्हाला एकटं ठेवण्यामध्ये देवाचा? तुमचे दोर कापण्या, मग तुम्हाला त्रासामध्ये ठेवावं. लक्षात ठेवा, या पृथ्वी तलावर देवाचा तुम्हाला ठेवण्यामागचा उद्देश अगदी स्पष्ट आहे. देव तुमच्याद्वारे लोकांना समजला पाहिजे, तुम्ही नाही समजायला पाहिजे. जर तुमच्यात देव असेल तर लोक तुम्हाला समजणार आहेत. तुमच्यामध्ये देवच नाही, मग तू एकटा असला काय, तुझ्यावर 10 जण असले काय? आता बघा, या लोकांनी दानिएलाला सिंहाच्या गुहेमध्ये टाकलं. टाकणारे किती जण होते मला माहित नाही, पण ज्यांनी टाकलं त्या लोकांची घरदारं, त्यांची मुलं बाळं, त्या सगळ्यांना सिंहाच्या गुहेमध्ये टाकलं. अहो, त्यांची नावं, पत्ते, काय, कोणाचं घर, कोणाचं कुळ, काही सुद्धा इतिहास जमा झालं. काही पण फायदा नाही झाला. ग्रुपने राहत होते, ग्रुपनं प्रभूनं, आणि त्यांना आतमध्ये टाकलं. आता बघा, इकडं दानिएल मात्र सिंहाच्या गुहेमध्ये असताना राजा काय म्हणतो, याच्या देवाने याला वाचवले. आता याच्या देवाचं भय धरून कंपित होऊन त्याची प्रार्थना करा, कारण दानिएलाचा देव हा थोर देव आहे. एकटेपणामध्ये तुम्हाला देवाचं सामर्थ्य आणि प्रभूची योजना तुमच्या जीवनामध्ये सिद्ध करण्याची संधी आहे. निराश होऊ नका. हदस्सा एस्तेर बनण्याची संधी तिला मिळाली. तुम्हाला सुद्धा देव काहीतरी बनण्याची संधी देत असताना प्रश्न तोच आहे, तुम्ही त्या संधीचा फायदा करून घेता का? एकटेपणामध्ये व्यसन, एकटेपणामध्ये व्यभिचार, एकटेपणामध्ये चुकीचा निर्णय, एकटेपणामध्ये कुरकुर, एकटेपणामध्ये दोष देणं, एकटेपणामध्ये चर्चला जाणं बंद करणं, एकटेपणामध्ये प्रार्थना बंद करणं, एकटेपणामध्ये प्रभूच्या आज्ञा पालन करण्याचं बंद करणं. काय निर्णय तुम्ही घेतलेला आहात? कोणता निर्णय तुमच्याकडे आहे? आणि या निर्णयाचा परिणाम तुमच्या आत्मिक जीवनावरती कसा होणार आहे याचा विचार तुम्ही कधी केला का? काढून टाका तुमचे पंख. ज्या पंखानं तुम्ही उडत होता, प्रभूकडे प्रार्थना करा, एकटेपणामध्ये मला तू शक्ती पुरव. शास्त्र सांगतं दानिएल सिंहाच्या गुहेमध्ये एकटा होता आणि जेव्हा राजानं त्याला सिंहाच्या गुहेतनं बाहेर काढलं, असं लिहिले खाली, दानिएल भाग्यात चढला. दानिएलाची प्रगती झाली. दानिएलाचं भाग्य उफाळलं आणि दानिएलाचं भाग्य फळलं. तुमच्याही भाग्याला देव उजळणार आहे. एकटेपणा म्हणजे तुम्हाला भाग्य तुमचं उफळण्यासाठी देवाने दिलेली संधी आहे. एकटेपणाला कंटाळून जाऊ नका, निराश होऊ नका. हदस्सा एकटी होती, मर्दकै तिच्या बाजूला आला. दानिएल सिंहाच्या गुहेमध्ये एकटा होता, परमेश्वरानं दानिएलाचं सहाय्य केलं. देवदूत पाठवून सिंहाची तोंड बंद केली. आज रात्री हाच विषय मी तुमच्या समोर घेऊन येताना सांगतो, तुम्ही एकटे आहात याचा अर्थ देवाची योजना तुमच्यासाठी चांगली आहे. कोणी तुमच्या सोबत असो अथवा नसो, पण देवाचा मदतनीस पवित्र आत्मा तुमच्या सोबत आहे. देवाचं सहाय्य जसं दानिएलाला सिंहाच्या गुहेमध्ये दूतांच्या द्वारे मिळालं, तसं देव तुमचं सहाय्य करण्यासाठी सदा सिद्ध आहे. आणि म्हणून एकटेपणामध्ये विश्वास मजबूत करा, एकटेपणामध्ये प्रार्थना करा, एकटेपणामध्ये देवाकडे आपलं लक्ष लावा. देवा तुम्हाला आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करू. सर्वशक्तिमान देवा, मनापासून तुझी स्तुती करतो. तुझ्या श्रेष्ठ, पराक्रमी, गौरवी नावाला धन्यवाद देतो. एकटेपणा लोकांसाठी निराशा आहे. एकटेपणा लोकांना व्यसनाकडे जाण्याची शिडी आहे. परंतु यहुदी लोक, देवाचे निवडलेले लोक एकटेपणामध्ये स्वतःची प्रगती साधतात. आम्ही तुला दोष देत नाही की तू आमचा सगळा आधार काढून टाकला.
हादस्सानं ज्या पद्धतीनं कुठेही कुरकुर न करता, जो मदतनीस, जो सहाय्य करता, मर्दखय तिच्या बरोबर तिचा भाऊ, चुलत भाऊ ठेवला आणि ती त्याच्या म्हणण्याप्रमाणे शुद्ध जीवन जगली. हादसा एस्तेर बनली. आम्हाला विश्वास आहे आमच्या एकटेपणामध्ये तुम्हाला तू योजलेल्या ठिकाणामध्ये घेऊन जाणार आहे आणि ती योजना सुंदरच असणार आहे. म्हणून जे लोक आज एकटेपणामध्ये तुझं वचन ऐकत आहे अशा लोकांना प्रेरित करून दे बा, त्यांना सांत्वन दे, त्यांना उभं कर. निराश, कुरकुर याच्यापेक्षा देवाच्या सानिध्यात त्यांना वाढव. आजारी, गांजलेले, त्रासलेले, आर्थिक समस्येशी झगडत असलेले लोक, ज्याने आज निराशेमध्ये तुझं वचन ऐकलेले, अशा सर्व लोकांसाठी प्रार्थना करतो. चांगली झोप दे, चिंता काळजा त्यांच्यापासून दूर कर. नोकरीसाठी रडणाऱ्या तरुणांना चांगल्या जॉबच्या अपॉर्च्युनिटी मिळू दे. आमच्या देशासाठी प्रार्थना करतो. कठीण काळ असणार आहे देशासाठी भविष्य येणाऱ्या दिवसामध्ये. आर्थिक स्थिती लोकांची खालावली जाणार आहे. मोठी अंतर्गत कलह, यादवी युद्ध आणि बिकट परिस्थितीमुळे लोकांमध्ये निराशा येणार आहे. परंतु अशा परिस्थितीमध्ये लोकांचं लक्ष देवाकडे लागलं जाऊ दे प्रभूची. माहित नाही की भारतासाठी हा काळ किती कठीण असेल, परंतु विश्वासणाऱ्यांसाठी हा काळ अधिक प्रार्थनेमध्ये येणारा काळ असू दे. प्रत्येक मंडळी, प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक परिवार मी तुझ्या हाती सोपवत आहे प्रभूजी. त्यांना आशीर्वादित कर. येशूच्या नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन. आता देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन.